नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 26, 27, 28 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर काही भागामध्ये तीव्र स्वरूपात तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी का झाला आहे, तर याचे कारण देखील आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज देखील राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 26, 27, 28 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता। मात्र महाराष्ट्रातील सर्वच भागात एकसारखा पाऊस पडेल असे नाही। काही भागात मान्सूनचा जोर वाढू शकतो तर काही भागामध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहू शकतो। कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पावसाची शक्यता। घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच नाशिकच्या काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता। महत्त्वाचे म्हणजे 26 आणि 28 जून दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा मान्सूनची सक्रियता मागील काही दिवसाच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज। आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव तसेच नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते। काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। आणि मात्र सर्वाधिक सलग आणि प्रभावी मान्सूनी पावसाचा जोर कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात राहू शकतो। तरी विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पेरणीयोग्य पावसाची परिस्थिती सुधारण्याचा अंदाज आहे। शेतकरी बांधवांना मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर तात्पुरता कमी झालेला दिसू शकतो। याचे कारण मान्सून कमकुवत होणे नसून मान्सूनी वाऱ्याची रचना आणि पावसाचे क्षेत्र बदलणे हे आहे। त्यामुळे काही भागात पाऊस सुरू असतानाही काही ठिकाणी पावसाचा खंड जाणवू शकतो। सध्या अरबी समुद्रातून ओलाव्याचा पुरवठा सुरू आहे। वाऱ्याची दिशा प्रामुख्याने दक्षिण पश्चिमेकडून राहू शकते आणि वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह काही भागात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग आणि समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीची कामे गतीने पूर्ण करा। ज्या भागात अजूनही पाऊस अपुरा आहे तेथे जमिनीतील ओल तपासून पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा। मेघगर्जना आणि विजांच्या वेळी शेतातील उघड्या जागेत काम करणे टाळावे। एकंदरीत 26 आणि 28 जून दरम्यान कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। तर विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याचा अंदाज। काही भागात पावसाचा तात्पुरता खंड जाणवला तरी मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता कायम आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्रात निर्माण झालेला बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात अरबी समुद्राकडे वारे येत आहे आणि या वाऱ्यामध्ये ओलावा असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर अधिक विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे बघायला मिळणार आहे। मात्र कोकण किनारपट्टीला या पावसाचा जोर अधिक असून घाटमाथ्याकडे अधिक राहील आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये या पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। तर का बघायला मिळणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। 26, 27, 28 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील। तमिळनाडूच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम, आजूबाजूच्या भागात जोर जास्त राहील। कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा विजयवाडा तसेच रामगुंडम, हैदराबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर मध्यम स्वरूपात राहील। कोलकाता, धनबाद आसपासचा परिसर रौकेला हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे।
तसे महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टीकडे पावसाचा जोर अधिक असणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, मपासा, बिचेलियम, अंजनियो, वेंगुळा, महापण, कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, रानकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला हलका मध्यम राहील। कुरुंदवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबग, निपाणी, मुरगुड, जयंतवाडी, सल्लगा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे ज्योतिबील, किनीकोडेला या भागात हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे जोर कमी असणार आहे। सांगली, मालगाव, इचलकरंजी, शिरोळ, मंगसुळी, रायबग, इटकल, चिकोडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। जळकाटी, किरंगीला हलका राहील। दागलपूर, बिलर्जत, कानमडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर, बीटा तसेच मायानी, भुसेवली, औंध, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, बारामती या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। अकलूज, मानसिरस, वेलापूर, मौद, बुद्रुक, गिरडी, चिंके, आटपाडी, दिघाची हलका पाऊस राहील। आणि चिंके, सांगोळे, नागज, कुची आसपासचा परिसर मध्यम हलका बघायला मिळणार आहे। मंगळवेढा, मारवाडे, कुरुळ, बिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट हलका मध्यम पाऊस राहील। आणि वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाही हलका राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शी, खोंडेस, सेल्सिअस, परांडा, करमाळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार स्वरूपात राहील। वडापेठ, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, खारेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड इकडे जोरदार स्वरूपात राहील। संगमेश्वर, माखनजन तसेच मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, खेड, चाकदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, आरळ, आरवाडे मध्यम स्वरूपात राहील। वसटफोट, मेढा, महाबळेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। बंधनगर, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, दिवेघर जोरदार स्वरूपात राहील। महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। विहाले, लवासा, पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, रोहाणा, कटाणा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आंबे, कळवणलाई मध्यम हलका राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। मारगाव, जेजुरी, सासवड, पुणे, लोणी, कालभोर, चाकण, खेड, पाबल, मलटण हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे अहिल्यानगरच्या भागाकडे श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक हलका राहील। कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, कडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच भगूर, पाथर्डी, अमरापूर, बख्तापूर, वडगाव, बनास, निवासा मध्यम स्वरूपात राहील। इतर ठिकाणी पावसाचा जोर फारसा नाही। आल्याने, टाकळी, डोकेश्वर, गारगाव, मांडवे, संगमनेर, शिर्डी, बिलतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर, तालिकाबंद या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल मध्यम पावसाचा अंदाज आहे। पनवेल, नवी मुंबई, उरणलाई मध्यम स्वरूपात राहील। निंजाले, बदलापूर, कल्याणडोंबिवली, भिवंडी, मराबांदर, ओंवाडी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खडवाली, उंबरपाडा, पिलवी, वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, वणीगाव, कासाकरोड मध्यम पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे पावसाची शक्यताही जोर, मोकळा, त्र्यंबक आणि खोडाला, इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, उंबरपाडा, पिलवी, शिवाली, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शिर्डी, कोपरगाव हलक्या पावसाचा अंदाज राहील। निमगाव, शिन्नर, मालसाखरे, ओझर, जोपूर, लसलगाव, पाटोदा मध्यम हलका राहील। तसेच कुसुमाडी, ममदापूर, बारम, नांदगाव, मनमाड हलका पाऊस राहील। वणे, डोडांबे, चांदवडलाई हलका पाऊस राहील। ओझर, कळवण, देवळा हलक्या स्वरूपात राहील। मालेगाव, मालगाव, नांद्राणे तसेच सटाणा, औटी, नामपूरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील। जळगाव जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। चोपडा, ओवड, आडगाव, हिरपुरा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। जळगाव, भुसावळ इकडे मध्यम हलका राहील। भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाऊर, जामनेर आणि भडगाव, पचरा, अनवा, अजंठा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात पुढील 3 दिवसात चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, विशोर, फुलंब्री, अलगोपा, देवगाव मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूड, पाचूड, गंगापूर, वैजापूर, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाके, पालपैठण, अमरापूर, हंसापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर तसेच जालना, बदनापूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, तांबडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन इकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर
काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. बीड करकमला मध्यम स्वरूपात राहील. मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. येलमच्या वसाला हलका राहील. धारूर, केज तसेच धाराशिवचा परिसर, कळमासा, तारकेटबोम हलका मध्यम पाऊस या भागात देखील बघायला मिळणार आहे. तसेच बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी, सावगाव आणि बोकडा, रेणापूर, लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील. पावसाची स्थिती धाराशिवमध्ये कमी राहील. बऱ्याच ठिकाणी एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, भाटंजी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी हलका मध्यम पाऊस धाराशिवच्या भागात राहील. लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, खोण इकडे हलका राहील आणि घाटेगाव, लातूर, मुरुड इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. लातूर रोड आणि वडण बुजुर्ग, जवळकोट, उदगीर, मुरकी, हाणेगाव, जकाल, अरुंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. उमरगा, तुगाव, जनम घोटाला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. देगलूर, रुद्रला जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, लोहा, वजूक, गंगाखेड, पालम जोरदार स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जंतूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सेलू, मट्टा, आष्टी, पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला, बसमतपूर्णा, तमसा, भोकर, पेटुंबडी, कुंडलवाडी, धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिमायतनगर आणि तसेच उमरखेड, डाकणी, मोरचुंदी, किनवटलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, एनापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाड, मालेगाव, मंगळपीर, कर्जना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव, कुदनापूर मुसळधार स्वरूपात राहील. चिखली, केळवळ, बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोठाला, पिंपरी गव्हाली, बाबरगाव, देगी, नांदुर्णा, डासराखेड, आडोल, बुद्रुक या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, जळगाव, जहमत, अंधुणा, पात्रुडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, बाळापूर, कामगाव, शेवगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. परतूर, माळसुलाई जोरदार स्वरूपात राहील. मंगळूपी, कर्जना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर, दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसे अंजनगाव, सुजी, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, धारणेलाही जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे. चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील. जळखेडा, नरखेड, पांडुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अमरावती, बडनेरा, चांदोड, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम, यवतमाळ, नेर, लाटके, दारवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. कृळी, जवई, अर्णी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबोरी, निमगोडा, अलिदाबाद जोरदार स्वरूपात राहील. आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, बल्लापूर, कजवाली तसेच सोनापूर, शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोरली, कोटवाडा, चारवकी, चिमूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील. वर्धा, तुळजापूरलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. आर्वी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील. नागपूर, हिंगणा, कामठी, वाघोली, डोरली, कळमेश्वर, उमरी, सावरनेर, पारशिवनी, रामटेक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील. दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील. लखनी, साकोली, संग्रहणी, कोलेगाव, बोंडगाव जोरदार स्वरूपात राहील. अडाईल, गौतमगाव, पावनी, पिवापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसा, तिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. देवरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, देसिंग, अरमोरी, चिरमुरा, नाटीचौक, कुरखेडा, बलटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे. वलनी, सिंधवाई, मुलसावलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि चामर्शी, गोट, अष्टी, मलचेरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.